चला आज एका अशा लढाईबद्दल बोलूया जी फक्त तलवारींनी नाही तर बुद्धीने आणि चारित्र्याने जिंकली गेली. गोष्ट आहे वसईच्या त्या अजिंक्य किल्ल्याची आणि एका अशा सेनापतीची ज्याने इतिहासाचा प्रवाहच बदलून टाकला. एक प्रश्न आहे, खरं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. युद्ध जिंकण्यासाठी नक्की काय लागतं? खूप मोठा सैन्य, आधुनिक शस्त्र, की मग नेत्याचं चारित्र्य, त्याची नैतिकता? ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला वसईच्या लढाईच्या गोष्टीत सापडेल. चला तर मग शोधूया. तर गोष्ट सुरू होते वसईच्या किल्ल्यापासून. हा किल्ला होता पोर्तुगीजांच्या ताब्यात आणि साधासुधा किल्ला नव्हता हा. एकदम अभेद्य, मजबूत. मराठ्यांसाठी हे आव्हान म्हणजे जणू काही एक अशक्य स्वप्नच बनून राहिलं होतं. विचार करा, 1 वर्ष नाही, 2 नाही, तब्बल 3 वर्ष मराठे तो किल्ला जिंकायचा प्रयत्न करत होते, पण काही केल्या यश मिळत नव्हतं. आता साहजिकच आहे, सैनिकांचं धैर्य खसायला लागलं होतं. सगळीकडे एक प्रकारची निराशा पसरली होती. आणि अशा वेळी सेनापती चिमाजी आप्पांच्या लक्षात एक गोष्ट आली. त्यांना कळून चुकलं होतं की फक्त ताकद वापरून, नुसत्या शौर्याने हा किल्ला हातात येणार नाही. काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि मग त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. सगळ्या सरदारांना एकत्र बोलावलं गेलं. आणि ती जी बैठक झाली ना, तिथूनच या युद्धाला एक नवी, अगदी अनपेक्षित दिशा मिळाली. ही लढाई आता फक्त सैन्याची नाही, तर एका सेनापतीच्या शब्दाची, त्याच्या शपथेची बनली होती. कल्पना करा त्या क्षणाची. सगळ्या सरदारांसमोर चिमाजी आप्पा उभे राहिले आणि त्यांनी एक अशी प्रतिज्ञा केली की सगळेजण अवाक झाले. ते म्हणाले, जर हा किल्ला जिंकता आला नाही तर माझं शीर या किल्ल्यात पडलेलं दिसेल. बस, या एका वाक्याने सगळं वातावरणच बदलून गेलं. आता मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. पण सरदार फक्त भावनेच्या भरात वाहून गेले नाहीत, ते अनुभवी होते. त्यांनी चिमाजी आप्पांना सांगितलं, आप्पा, आमचा निश्चयही तुमच्यासारखाच आहे, पण नुसत्या शौर्याने नाही चालणार. आधी आपल्याला त्या किल्ल्याच्या आत काय चाललंय, त्याची रहस्य काय आहेत, हे जाणून घ्यावं लागेल. म्हणजे त्यांनी रणनीतीवर भर दिला. आणि मग इथूनच जन्माला आली एक अत्यंत धाडसी आणि तितकीच हुशारीची योजना. काय होती ती योजना? तर वेषांतर करून आपले गुप्तहेर त्या अभेद्य किल्ल्यात पाठवायचे. आणि ही योजना किती जबरदस्त होती बघा. खंडोजी मानकर बनले गुराखी. गुरं चारता चारता किल्ल्याची सगळी रचना बघायची. गंगाजी नाईक बनले सुतार. घरात दुरुस्तीच्या कामाच्या निमित्ताने आतल्या बातम्या काढायच्या. आणि दुल्लाबाजी मोरे तर चक्क बांगडी विकणारे कासार बनले, म्हणजे थेट महिलांमध्ये मिसळून माहिती मिळवायची. ही निव्वळ लष्करी योजना नव्हती, तर माणसांच्या स्वभावाचा, मानसशास्त्राचा केलेला अचूक वापर होता. तर एका बाजूला हे गुप्तहेर आपलं काम करत होते आणि त्याचवेळी दुसरीकडे प्रत्यक्ष लढाईच्या मैदानावर एक अशी घटना घडली जिने हजारो तलवारी जे काम करू शकल्या नसत्या ते करून दाखवलं. झालं असं की लढाईत मराठा सैनिकांनी शत्रुपक्षाच्या म्हणजे एका पोर्तुगीज स्त्रीला पकडलं आणि विजयाची निशाणी म्हणून तिला थेट चिमाजी आप्पांसमोर आणून उभं केलं. हा क्षण हा चिमाजी आप्पांच्या चारित्र्याच्या परीक्षेचा क्षण होता. पण चिमाजी आप्पांनी जे केलं त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. ते आपल्या सैनिकांवर प्रचंड चिडले. त्यांनी आज्ञा दिली, हिला का पकडून आणलं? हिला फक्त सोडून देऊ नका, तर नवीन वस्त्र द्या आणि सन्मानाने तिच्या घरी परत पाठवा. आणि त्यांच्या या एका कृतीने अक्षरशः इतिहास बदलला. जे काम मोठमोठ्या तोफा करू शकल्या नाहीत ते या एका कृतीने केलं. ती स्त्री जेव्हा परत गेली तेव्हा तिने तिच्या पतीला आणि इतर पोर्तुगीज अधिकाऱ्यांना काय सांगितलं असेल? ती म्हणाली, तुम्ही एका पुण्यवान, एका सज्जन माणसाशी लढत आहात. आपण हे युद्ध जिंकूच शकत नाही. आपण तह करायला हवा. या एका वाक्याने शत्रूचं अर्धेअधिक अवसानच गळून पडलं. हा होता खरा विजय. तलवारीच्या आधी चारित्र्याने मिळवलेला विजय. या घटनेनंतर पोर्तुगीजांनी खरोखरच हार मानली आणि तहाची बोलणी सुरू झाली. युद्धाचा शेवट झाला, पण तो फक्त विजयाने नाही तर आदराने झाला. तहामध्ये पोर्तुगीजांनी काय मागितलं तर फक्त त्यांना त्यांचं सामान घेऊन सुरक्षित जाऊ द्यावं. पण चिमाजी आप्पांची महानता इथेच संपत नाही. त्यांनी फक्त शत्रूशीच उदारता नाही दाखवली. खरी उदारता तर त्यांनी आपल्या स्वतःच्या सैनिकांसाठी दाखवली. जखमी सैनिकांना पालखीतून घरी पाठवण्याचा सन्मान दिला गेला. ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांना जमिनी आणि गावं इनाम म्हणून दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे सैनिक शहीद झाले
त्यांच्या मुलाबाळांसाठी पेन्शन सुरू केली, त्यांच्या विधवा पत्नींची जबाबदारी घेतली. खरा नेता तोच असतो नाही का, जो फक्त लढाई नाही जिंकत, तर आपल्या लोकांची मनं जिंकतो. तर मग परत येऊया आपल्या मूळ प्रश्नावर. खरा विजय म्हणजे काय? फक्त एखादा किल्ला किंवा प्रदेश जिंकणं की लोकांची मनं जिंकणं? वसईचा विजय हा फक्त एका किल्ल्यावर मिळवलेला विजय नव्हताच मुळे, तो होता चारित्र्याने, नीतिमत्तेने मिळवलेला विजय. ही कथा आपल्याला हाच विचार करायला लावते की खरा विजय नक्की कशात असतो.